मुंबईच्या टर्मिनेट पायरसी इन्व्हेस्टिगेशन कंपनीने अकोला पोलिसांच्या मदतीने अकोला महानगरात पायरसी सीडीज विकणाऱ्यांवर ठिकठिकाणी धाडींचे सत्र आरंभले होते। मोहम्मद अली रोडवरील प्रतिष्ठानांवर टाकलेल्या धाडीत 12,500 पायरेटेड सीडीज आढळल्या असून या सर्व सीडीज जप्त करण्यात आल्या आहेत। यामध्ये नवीन सिनेमांच्या सीडीज असून अद्याप रिलीज न झालेल्या सिनेमांच्या सीडीज देखील असल्याची माहिती देण्यात आली आहे। या कारवाईत 6 जणांना अटक करण्यात आली असून शहरात अन्य ठिकाणीही धाडी टाकण्यात जात आहे। ताजनापेठ येथील बिस्मिल्ला खान इब्राहिम, इस्माइल खान इब्राहिम, शेख जमील शेख कय्यूम, महबूब खान रहीम खान, जावेद खान आणि जुनेद खान या 6 जणांना अटक करण्यात आली आहे। यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या 12,500 सीडीजची किंमत लक्षावधी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। ही कारवाई मुंबईच्या टर्मिनेट इन्व्हेस्टिगेशन कंपनीचे RS इनामदार, शाहनवाज अतार, विपुल धांडे, नय्यूम शेख, बापू कुंभारकर आणि मुख्तार शेख यांचा समावेश आहे। अकोल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन लोहार त्यांच्या सोबत होते। रामदासपेठ व कोतवालीचे 25 पोलिसांचा ताफाही त्यांच्या सोबत होता। ही कारवाई सायंकाळनंतरही सुरूच होती। श्री आरिफ इनामदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्यासोबत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात धाडी टाकल्या। त्या छाप्यांमध्ये 5 दुकानदार यांच्याकडे पायरेटेड सीडीज MP3 एकूण 12,000च्या आसपास एवढ्या मोठ्या प्रमाणात सीडीज जप्त करण्यात आल्या आणि या सीडीज कुठे बनतात, त्याचं डुप्लिकेशन कुठे होतं हा सुद्धा आम्ही तपास करीत आहोत। या तपासामध्ये ज्या सीडी रायटरवर, ज्या मशीनवरती या सीडीजचं डुप्लिकेशन व्हायचं, या बनावट सीडीज तयार व्हायच्या, त्या 2 मशीन सुद्धा आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि त्या जागेच्या मालकाला, या मशीनचा जो मालक होता त्याला सुद्धा आम्ही आरोपी म्हणून ताब्यात घेतलेला आहे। तो सर्वे में हमको मालूम पड़ा कि यहाँ पर मोहम्मद अली चौक में पुलिस चौकी के सामने बहुत पायरेसी ज़ोर में चालू है। तो हम जाकर फिर साहब को मिले, SP साहब को। तो SP साहब ने बोले कि 2-4 दिन जाने दो, उसके बाद में करेंगे। फिर हम जाके फिर पूना जाकर वापस आए। वापस आने के बाद में फिर साहब को मिले। साहब ने पूरा इतना सहयोग हमको कोऑपरेट करे कि 20 से 25 कांस्टेबल, 4-5 PSI दे के और लाहौरे साहब DYSP साहब, इनको हमसे मिलवा के बात करा के उन्होंने बहुत कोऑपरेट किए और सब मिल के जाके पूरा माल उठाकर बरामद कर लेकर आए। तो कम से कम 14-15,000 डुप्लीकेट CD मिली और 50 से 55 लाख रुपए का टोटल माल, ऐसा अमाउंट कीमत है उसकी। और आज वो कोतवाली पुलिस स्टेशन में गुन्हा दाखल कर दी। पायरेटेड सीडी प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली होती। न्यायाधीश SM मोरवाल यांच्या न्यायालयात 7ही जणांना रविवारी उभे करण्यात आले होते। न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपी बिस्मिल्ला खान इब्राहिम खान, इस्माइल खान इब्राहिम खान, शेख जाहिद शेख कय्यूम, महबूब खान रहीम खान, जावेद खान महमूद खान, जुनेद खान करीम खान तसेच हरीश साधुराम वाधवानी व दिलीप वाधवानी यांना 2 दिवस पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट मुन्ना खान, CH जोशी यांनी काम पाहिले। मोठ्या प्रमाणात पायरसी सीडीज तयार केल्या जात आहेत याची कुणाला साधी चाहूलही नसावी, पण टर्मिनेटर इन्व्हेस्टिगेशन कंपनी आणि अकोला पोलिसांनी धाडसी कारवाई करीत 12,500 सीडीज जप्त केल्या। या प्रकरणी 7 आरोपी अटकेत असून या 7ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। सोमवारी 7 आरोपींपैकी वाधवानी बंधूंकडून पायरसी सीडी बनविण्याचे आणखी साहित्य जप्त केले असून यात 3,000 रुपयांचे सोनी रायटर, कोऱ्या सीडीज, सीडीजवरील रंगीत स्टिकर्स
आदी 10 ते 15,000 रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे। हे सर्व साहित्य वाधवानी बंधूंनी नानक नगरमध्ये भाड्याने घेतलेल्या खोलीमधून जप्त करण्यात आलंय। कि वो आरोपी ने और सीडी कैसेट छुपा के रखा कहीं तो इस माहिती के ऊपर से हमने उसको रात को लेकर चले गए और उसने 19,000 रुपये का माल निकाल के दिया नानक नगर में से और कॉपीराइट एक्ट के मुताबिक कार्रवाई की जा रही है उस पर। ये डुप्लीकेट कैसेट है, डुप्लीकेटर पर से बनाए हुए ओरिजिनल कैसेट से डुप्लीकेटर में डाल के डुप्लीकेट कैसेट बनाए हैं। प्रिंट आउट वगैरह सब निकला है, प्रिंट वगैरह नहीं मिला। खुद के घर पर ये कैसेट के ऊपर के कवर छपा है, कंपनी के कवर नहीं है, ये डुप्लीकेट कवर बनाए इन्होंने घर के ऊपर। काय के लिए बनाया यानी वो मार्केट में बेचने के लिए और कैसेट के ऊपर लगाने के लिए कवर बनाए हैं कागज के। पायरसी व नकली सीडी विरोधात उघडलेली मोहीम आता अकोल्यानंतर अमरावतीकडे वळली असून नकली सीडी शोधणाऱ्या टर्मिनेट कंपनीतर्फे मंगळवारी अमरावतीमधील राजापेठमध्ये धाड टाकून अकोला पोलिसांच्या सहकार्याने 600 पायरसी सीडीज व नकली साहित्य जप्त केले। या धाडीत 39 वर्षीय जयेश राजाला पोलिसांनी अटक केली। जप्त साहित्य व आरोपींसह पोलिसांनी सायंकाळी अकोला न्यायालयापुढे हजर केले। उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मातोळे, प्रशांत उज्जैनकर, प्रमोद डुकरे, बुटे, शिपाई सुब्रमण्यम यांनी कारवाई केली। अमरावतीमधील गिरिजा शंकर मार्केटमधील लक्ष्मी विहार येथे ही धाड टाकण्यात आली। या घटनेमुळे अकोलानंतर अमरावतीमधील सीडी विक्रेत्यांमध्ये घबराहट पसरली आहे। सीडी विरोधी पथक व सिटी कोतवाली पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी पहाटे 2 वाजता आरोपी दिलीप वाधवानी याच्या कच्ची खोली भागातील घरावर धाड टाकली। या धाडीत MP3 गाण्याच्या 2750 सीडीज आणि 5,600 रुपये किमतीच्या 800 कोऱ्या सीडीज, डुप्लिकेटर रायटर, कम्प्युटर कीबोर्ड, कॅसेट कव्हर व स्टिकर आदी माल जप्त केला आहे। या सीडी प्रकरणामध्ये आतापर्यंत 10 लोकांना अटक करण्यात आली आहे। त्यामध्ये अमरावती येथील एका इसमाचा समावेश आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक सुखविंदर सिंग यांच्या निर्देशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन लोहार यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली। यामध्ये पीएसआय राऊत, अशोक मोरे, रवींद्र उगवेकर, प्रशांत उज्जैनकर, देविदास शेंडे आदींचा समावेश होता। 3 दिवसापूर्वी कॉपीराइटचा गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये एकूण आतापर्यंत 10 रुपये अटक झालेले आहेत आणि त्या आरोपीपैकी दिलीप गोपालदास जाधवानी राहणार सिंधिकाम पक्की खोली याचे घरून काल रात्री SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री लोहार साहेब आणि आम्ही रेड केली। 16 लाख रुपयाचा माल जवळजवळ सापडला, ज्यामध्ये CD प्लेयर, CD कॅसेट आणि कम्प्युटर